बीड लोकसभेत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। बजरंग सोनवणेंनी बैलगाडीतून मिरवणूक काढली। कार्यकर्त्यांकडून बजरंग सोनवणेंनी जोरदार स्वागत देखील केले। कार्यकर्त्यांकडून बजरंग सोनवणे यांचं जोरदार स्वागत देखील या दरम्यान करण्यात आलेलं आहे। बीड लोकसभा मतदारसंघात यावेळी काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे हे उमेदवार आहेत। मात्र यावेळी धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादी ही पंकजा मुंडे यांच्या पाठीशी जरी असली तरी ऐनवेळी होणाऱ्या जातीय समीकरणाचा विचार करता बीड लोकसभेच्या निवडणूक ही अटीतटीची आहे असं म्हणायला हरकत नाही। या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्या विरोधात बजरंग सोनवणे हे उमेदवार आहेत। कार्यकर्त्यांकडून बजरंग सोनवणे यांचं जंगी स्वागत देखील यावेळी करण्यात आलेलं आहे। ते दृश्य आपण लोकशाही मराठीवरती पाहतोय। मागच्या वेळी ही बजरंग सोनवणे हेच उमेदवार होते। बजरंग सोनवणे यांचंही मतदारसंघात चांगलं प्राबल्य मानलं जातं। मात्र यावेळी पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनवणे अशी लढत आहे। त्यात ज्योती मेटे यांची नेमकी भूमिका काय असते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। जातीय समीकरणाचा या मतदारसंघात नेमका कशा प्रकारची समीकरणं आगामी काळात असतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र सध्या तरी जे ताजे अपडेट मिळत आहेत त्याप्रमाणे या मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। त्यातच आता बजरंग सोनवणे यांचा कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलेलं आहे। बजरंग सोनवणे यांनी बैलगाडीतून मिरवणूक काढलेली आहे। ती दृश्य आपण पाहतोय। जोरदार शक्ती प्रदर्शन ही या दरम्यान करण्यात आलं आहे। तुतारी विरुद्ध कमळ अशा प्रकारची लढत ही बीड लोकसभा मतदारसंघात आहे। या ठिकाणच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता या दरम्यान कट झाला आहे। त्यांची उमेदवारी आता त्यांना न देता आता पंकजा मुंडे यांच्यावरती बीड लोकसभेची जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं शरद पवार यांचे विश्वासू अशा प्रकारचे परिचित असलेले बजरंग सोनवणे हे त्या ठिकाणचे उमेदवार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।